मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर तसंच कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय। हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं शनिवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता। ठाण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यानं पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कसरत झाली आहे। मागील काही दिवसांपासून मोरबे धरण परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे मोरबे धरण 51% भरलंय। त्यामुळे यंदाही मोरबे धरण 100% भरण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। धरण पूर्ण भरण्यासाठी अद्यापही 2100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे। मुसळधार पावसामुळे मावळच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडली आहे। संपूर्ण मावळ तालुका हिरवागार झालाय, तर पावसामुळे धबधबे देखील प्रवाहित झालेत। त्यामुळे आई एकविरेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीही धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद घेतलाय। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय। महामार्गावरती ट्रॅकच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहून येत आहेत। अग्रवाल ग्लोबल कंपनीचं काम अत्यंत संथगतीनं चालू असल्यामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती आता सुरळीत झाली आहे। एपीएमसीमध्ये परराज्यातून होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव हे गगनाला भिडलेत। बाजारामध्ये सध्या 33 गाड्या टोमॅटोची आवक होत असून टोमॅटोच्या दरामध्ये प्रति किलो 20 रुपयांनी दरवाढ झाली आहे। त्यामुळे आधी 40 ते 50 रुपयांनी उपलब्ध झालेले टोमॅटोचे दर आता 70 ते 80 रुपयांवर पोहोचले आहेत। गोरेगाव पहाडी इथं 2500हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवी गृहप्रकल्प हाती घेणारे गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावरती 2500 घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतलाय। अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरं असणार आहेत। जोगेश्वरी विक्रोळी या मेट्रो 6च्या प्रवाशांसाठी विविध पादचारी पुलांची उभारणी होणार आहे। त्यापैकी 2 पूल थेट रेल्वे स्थानकांशी जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे मेट्रो स्थानक गाठण्यात रेल्वे प्रवाशांना आता सोपं जाणार आहे। नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गावरही आता लवकरच स्वयंचलित भाडे संकलन प्रणाली लागू केली जाणार आहे। यासाठी 3 कंपन्यांमध्ये स्पर्धा असून त्यांची जी नावं जी आहे ती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला जाहीर केली आहेत। त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या सर्व 11 स्थानकांवरील QR कोड, स्मार्ट कार्ड आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड याद्वारे मेट्रोची तिकीटं आता काढता येणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये हवामान बदलामुळे साथीचे आजार बळावू लागलेत। शासकीय रुग्णालयात सर्व ओपीडी ही फुल झालेत। या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणेला खबरदारी घेण्याचे तसेच फवारणी, औषध गोळ्या आणि इतर कक्ष तयार ठेवण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत। मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरामध्ये जवळजवळ 18 तास महिला तरुणी बिनधास्तपणे प्रवास करू शकतात। मात्र लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस आणि होमगार्डना जेवणासाठी काही वेळा प्लॅटफॉर्मच्या बाकड्याचा आधार घ्यावा लागतो। परंतु आता मुंबई पोलीस आणि रेल्वेच्या समन्वयातून प्रत्येक स्टेशनवरती पोर्टेबल केबिन उभारण्याचं काम प्रस्तावित आहे, अशी माहिती मुंबई लोकमार्ग आयुक्तांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सध्या फरार असलेला इराणना याचा अटकपूर्व जामीन लातूरच्या न्यायालयानं शनिवारी फेटाळला। 5 जुलै रोजी इराणनानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। शुक्रवारी त्या अर्जावरती दोन्ही गटाच्या बाजूचं म्हणणं ऐकून निकाल जो आहे तो न्यायाधीशांनी राखीव ठेवला होता। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटीई अंतर्गत 25% आरक्षित जागांच्या सोडतीची निवड यादी ही संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे। सोडतीनुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 338 शाळांमध्ये 4735 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। त्यांना मंगळवार 23 जुलैपासून प्रवेश मिळणार आहे। रावेर शहरातील जुन्या सावदा रोडवरील नागझिरा नाल्याच्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय। संबंधित ठेकेदारांनी पुलाचं बांधकाम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ताही न ठेवल्यानं विद्यार्थ्यांना पाईपलाईनवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये ईट गावातील जिल्हा परिषद शाळेत मागील 1 वर्षापासून शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। जवळपास 300 विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषय शिक्षकाअभावी शिकवले नाहीयेत। त्यामुळे तात्काळ शिक्षकांची नेमणूक करा, अन्यथा आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला आहे।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुण्यात भाजपचं अधिवेशन होणार असून त्यास राज्यातील 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। केंद्र व राज्य सरकारच्या कार्यकारिणी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानिहाय कार्यकर्त्यांवरती जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। इलेक्ट्रोल बॉन्डच्या व्यवहारांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे। या याचिकेसह अन्य याचिकांवरती सोमवारी सुनावणी होणार आहे। आमगाव शहरामध्ये कुंभारटोली या आणि पाऊळटोवना या रस्त्याची अवस्था ही अत्यंत खराब आहे। त्यामुळे रस्ता बांधकामासाठी विद्यार्थ्यांनी खड्ड्यात भाताची पिकं लावून आंदोलनं केली आहेत। रस्ता चांगला बांधण्याची मागणी जी आहे ती नागरिकांकडून होती आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध इथं शेतकऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालाय। नारायण काळसर्प असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून त्याच्या परिवाराला शासनानं भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। वर्ध्यात कालपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे समुद्रपूर तालुक्यातील रासा या गावामध्ये एका गायीच्या गोठ्यावरती वीज कोसळली। त्यात एका बैलासह दुचाकी आणि शेतीचं साहित्य जळून खाक झालं। यात जवळपास 2.5 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर आजही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय। साई नामाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून निघाली आहे। आज देखील साई मंदिर हे रात्रभर खुलं राहणार आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संत नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय। पहाटेपासून भक्त हे शेगावामध्ये दाखल झालेत। संत गजानन महाराजांच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करून गजानन महाराजांच्या गजरामध्ये भक्त तल्लीन झालेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपूरमध्ये विठुरायाची गुरुपौर्णिमेला भेट होते। विठुराया आणि संत तुकाराम महाराजांची भेट गुरु शिष्य भेट मानली जाते। देहूमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भक्तांची मांदियाळी असते। त्यामुळे विविध भागातून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी देहू नगरीमध्ये दाखल झाले आहेत। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आई एकविरा देवीची आरती भक्तांच्या हस्ते करण्यात आली। हा मान नवी मुंबईतील अमर पाटील याला मिळाला। आज दिवसभर कार्ला देवस्थानाच्या तर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत। राज्य सरकारची ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचं दर्शन घडवण्यात येणारी जी योजना आहे त्या योजनेची जाहिरात सध्या चर्चेत आहे। कारण या जाहिरातीवरती जे वृद्ध नागरिक दाखवलेत तेच गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवणार आहेत त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावं अशी विनंती कुटुंबियांनी केली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष जास्तच तापलेला दिसतोय। याचेच पडसाद जिल्हा नियोजन मंडळ अर्थात डीपीडीसीतही उमटलेत। पण या बैठकीमध्ये अजित पवारांनी प्रोटोकॉल दाखवत शरद पवारांना बोलण्यापासूनच रोखल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार यांच्या जीआरला सुप्रिया सुळेंनीही जीआरनंच उत्तर दिलंय। माझ्याकडेही जीआर आहे। त्यात प्रत्येक खासदार आमदाराला ज्याला निमंत्रित आणि आमंत्रित केलेलं आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्र्यांवर केलाय। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। आम्ही बारामतीला निधी मिळाल्यावर कधी विरोध केला का असा सवाल सुनील शेळकेंनी केलाय। तर तो तुमचा विषय आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शेळकेंना उत्तर दिलंय। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांनी एकमेकांची भेट घेतली। यावेळेस त्यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी कामगार पक्ष विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत। त्यासाठी पंढरपूरमध्ये 1 ते 3 ऑगस्ट शेकापाचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। आरक्षणासाठी केंद्र सरकारला घटनादुरुस्ती करावी ही गरजेची आहे असं जयंत पाटील म्हणाले। दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 सिनेमाचं प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 चा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईमध्ये पार पडला। यावेळेस दिघेंची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक दिघेंच्या वेशामध्ये स्टेजवरती दिसला। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिनेमात त्यांची भूमिका साकारणारा क्षितिज दाते एकत्र आले तेव्हा खरे शिंदे कोण हे ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं। धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे। कुणाशी तरी आघाडीकडून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा एकदा ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसून येत आहे।
मला वाटलं होतं माझं मी मुख्यमंत्री होईल असं वाटत नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेब यांना विश्वास होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलंय। 20 वर्षापूर्वी साहेब म्हणाले होते, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं। यावेळेस कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही आठवणींना उजाळा दिलाय। विचारांची गद्दारी झाल्यानं एकनाथ शिंदे तेव्हाच सरकार सोडून बाहेर पडले। तसंच एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब हे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती असं विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। ज्यांना गद्दार म्हणून हिणवलं त्याच शिंदेंचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं असंही फडणवीस म्हणाले। मलाही सिनेमा काढायचा आहे, मात्र त्याला अजून वेळ आहे, पण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे बाहेर येतील असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळेस अशोक सराफ, महेश कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव आणि आदिनाथ कोठारे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली। धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली। सलमान खान, बोमन इराणी, रकुलप्रीत सिंह यांच्यासह मोठमोठे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारचं कौतुक केलंय। ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। याबाबत जरांगेंनी प्रतिक्रिया देत कौतुक केलंय।